मतदाराला फोकस ठेवत त्यांना केंद्रित ठेवत जे राजकारण करतील, जे योजनांची घोषणा करतील, ती मंडळी ते पक्ष कदाचित मोठी घोडदौड करतील असं चित्र आपल्याला बिहारच्या आकड्यांवरनं तरी दिसतंय। एनडीए 148 म्हणजे जवळपास 150 पर्यंत कलांच्या बाबतीत एनडीएचा आकडा पोहोचलाय, ज्यापैकी भाजप 76 आहे, जेडीयू 73 आहे। तर महागठबंधनचा विचार केला तर महागठबंधन 73 जागांवरती कलांच्या बाबतीत आघाडीवर आहे, ज्यापैकी जो आरजेडीचा वाटा आहे तो 60 जागांचा आहे। तेजस्वी यादव यांनी सुरुवातीच्या काळामध्ये कलांच्या बाबतीत खूप मोठी आघाडी घेतली, पण आता कुठेतरी त्यांची पिछाडी पाहायला मिळते। काँग्रेसने नेहमीप्रमाणे फार मोठं मॅजिक इथे दाखवलेलं नाही। एनडीएचा विचार केला तर दोघेही जण म्हणजे भाजप आणि जेडीयू समसमान जागांवरती निवडणूक लढवतात, 101 जागांवरती। तर 143 जागांवरती आरजेडीनं म्हणजे जवळपास बिहार विधानसभेत 50% जागांवरती जर कोणी उमेदवार उभे केलेले आहेत तर ते आरजेडीनं उमेदवार उभे केलेले आहेत। आणि त्यापैकी सध्याचं चित्र असं आहे की 60 जागांवरती 143 पैकी 60 जागांवर आरजेडीचे उमेदवार लीड घेत असल्याचं चित्र आहे। महागठबंधनपेक्षा एनडीए 100 जागांनी जास्त आघाडीवर आहे, म्हणजे 148 जागांवरती एनडीए आघाडीवर आहे, महागठबंधन 73 जागांवरती आघाडीवर आहे। तू म्हणालास तसं अश्विन, हा गॅप किंवा हा फरक बराच मोठा आहे आणि आता जवळपास 9:30 वाजून गेलेले आहेत। ईव्हीएमचे हे आकडे आहेत, ही पिछाडी भरून काढणं वाटतं तितकं निश्चितपणे सोपं नाहीये। खरं, कारण आता जर टोटल आपण बघितली 243 जागांपैकी 230 जागा म्हणजे जवळपास 80-90% जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि आता 10 ते 12 जागा जेमतेम उरलेल्या आहेत जिकडे कल यायचे। आणि त्यामुळे एनडीए भाजप 76, जेडीयू 63 अशी सध्याची स्थिती आहे। तर तिकडे महागठबंधन मात्र सध्याच्या घडीला 73 म्हणजे 73 148 दुपटीपेक्षा जास्त ठिकाणी आपल्याला एनडीएची आघाडी बघायला मिळते। 122चा मॅजिक फिगर पकडला तर त्याच्या खूप पुढे आहे सध्या एनडीए, त्यामुळे एनडीएचं सरकार येणार हे सध्याचे कल दर्शवत आहेत। तिकडे काँग्रेसचा दुहेरी आकडा बघायला मिळतो, मात्र काँग्रेसचा देखील फार तितका मोठा आकडा नाहीये। सध्या 11 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे, तर त्यांचा अर्थातच सहकारी पक्ष किंवा त्या महागठबंधनमधला मोठा पक्ष आहे तो तेजस्वी यादव यांचा आरजेडी 60, काँग्रेस 11, इतर 2। त्यामुळे एकूण तिकडे जर 70-72च्या आसपास सध्या महागठबंधन दिसते, तर इकडे एनडीए मात्र 148 ठिकाणी एनडीएची आघाडी आहे। त्यामुळे सध्याच्या घडीला चित्र जवळपास स्पष्ट आहे की नितीश कुमार आणि भाजप त्यांचे मित्रपक्ष हे पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होणार आणि महागठबंधन पुन्हा एकदा सत्तेपासून बाहेर राहणार अशी सध्याची स्थिती। आतापर्यंतच्या कालामध्ये खूप मोठ्या फरकाने एनडीएने महागठबंधनला पिछाडीवर टाकलेले आहे आणि आत्ताचे जे कल आहेत त्यानुसार पुन्हा एकदा नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री बनतील असा सुद्धा एक स्ट्रॉंग अंदाज व्यक्त केला जातोय। 10व्यांदा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील जर असं झालं तर। पण भाजप आणि जेडीयू यांच्यामध्ये बातचीत काय झालेली आहे, त्यांच्यामध्ये बार्गेनिंग याच्या पुढे कसं होईल याचा कुणालाही अंदाज नाही। पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट इथे नमूद करावी लागेल ती म्हणजे साधारणतः 1.5 वर्षापूर्वीच आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या। लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधी बाकांचा जर का आपण विचार केला तर खूपच प्रभावशाली पद्धतीची कामगिरी देशभरामध्ये विरोधी पक्षांची राहिली। लोकसभेच्या नंतर एक प्रकारे विरोधी पक्षांना पुनरुज्जीवन मिळालं अशी चर्चा झाली, पण लोकसभेनंतर ज्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, मग त्यामध्ये महाराष्ट्र असेल, त्यामध्ये हरियाणासारखं प्रमुख राज्य असेल, तिथे मात्र विरोधकांचा करिश्मा फारसा चालू शकला नाही, फारसा दिसू शकला नाही। मतचोरी हा भाग